हिंदुस्तान की जो डेमोक्रेसी है वो हाईजैक हो गई है। Prime Minister has not said how dare Mr. Trump invite Mr. Muni to his office. This constitution is going to rule India always. You talk about Nehru ji. No, you don't talk about Nehru ji. When you destroy the vote, you destroy the fabric of this country. Constitution में कहीं नहीं लिखा है कि पेपर लीक होना चाहिए। Constitution में कहीं नहीं लिखा है कि अग्निवीर होना चाहिए। कहाँ लिखा है Constitution में कि एक धर्म को दूसरे धर्म से लड़ाना है? हमारा अगला कदम जाति जनगणना होगा। जात जनगणना, संविधान, आरक्षण, अदानी अंबानी उद्योगपती धार्जिणी भूमिका, निवडणूक आयोग, ईडी सीबीआय, परीक्षांमधला गोंधळ, भ्रष्टाचार आणि असे कितीतरी मुद्दे सरकारला घेरण्याचं प्रॉपर प्लॅनिंग। आणि या प्लॅनिंगमध्ये किंवा सापळ्यात सरकार अडकत चाललंय। सरकारला सिरियसली विचार करावा लागतोय, पण कोण करायला लावतं हे सगळं? तेच ज्यांना पप्पू म्हणून हिणवलं जातंय, माफ करा, हिणवलं जात होतं। राहुल गांधी विरोधी पक्षनेते, सक्षम विरोधी पक्षनेते, येस, आताच्या घडीचे एक आक्रमक नेते, पण तरीही सत्तेपासून अजूनही दूर का, तेच आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचे। पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे पप्पूपासून ते अगदी पॉवरफुल ऑपोजिशनची जागा राहुल गांधी यांनी घेतली तरी कशी? पप्पू रिजेक्टेड माल, अपरिपक्व राजकारणी, समज कमी असलेला नेता, अशी राहुल गांधींवरची टीका ही आपण आतापर्यंत ऐकत आलेलो आहोतच। पण आता अशी टीका करण्याची सत्ताधारी भाजपाची हिंमत आहे का? देशातल्या समस्यांवरती संसदेत असो की रस्त्यावरती न घाबरता डोळ्यात डोळे घालून राहुल गांधी प्रश्न विचारतायत। नेमके कधीपासून राहुल गांधी निडर झालेत? खऱ्या अर्थाने भाजपाला राहुल गांधींची भीती वाटायला लागलेली आहे का? 2029 मध्ये नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी असा सामना होणार का? 2029 मध्ये राहुल गांधी काँग्रेसला सत्ता मिळवून देतील की अधिक सक्षम विरोधक म्हणून ओळख निर्माण करतील? सर्व प्रश्नांची उत्तरे अर्थातच या व्हिडिओमध्ये असणार आहेत। सो पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार, मी प्रदीप। मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। घराणेशाही ही भारतीय राजकारणाची नकोशी झालेली ओळख, यातलाच एक वेल नोन फेस म्हणजे राहुल गांधी। गांधी घराणं हे भारतातलं एक जुनं आणि प्रसिद्ध घराणं। यातल्या पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी आपली ओळख आपल्या कामातून दाखवली। पण त्यांचाच वारसा सांगणाऱ्या राहुल गांधींचं काय? 2004 साली पहिल्यांदा त्यांनी निवडणूक लढवली, त्यात यशही आलं, पण गांधी असल्यामुळे ते निवडून आले असा सूर त्यावेळी काढला गेला। त्यात तथ्यही असेल कदाचित, कारण त्यावेळी त्यांनी असं कोणतं काम केलेलं ज्यामुळे त्यांना संधी दिली गेली? एकूणच कामाच्या आणि वागण्याच्या स्टाईलवरून त्यांना पप्पू ठरवलं गेलं। ते दर 5 वर्षांनी निवडणुका जिंकत गेले। 2004, 2009 आणि 2014ला अमेठीतून, 2019ला वायनाड आणि अमेठी, तर 2024ला वायनाड आणि रायबरेली अशा ठिकाणांहून त्यांनी निवडणूक लढवली आणि जिंकली सुद्धा। पण परिपक्वता नसल्याची त्यांच्यावरती टीका ही होतच राहिली, जी 2019 पर्यंत कायम होती। डिसेंबर 2017 ते जुलै 2019 या काळामध्ये काँग्रेसचं अध्यक्षपदही त्यांच्याकडे होतं। पण 19च्या निवडणुकीमध्ये पुन्हा काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागला। त्याची जबाबदारी घेत राहुल गांधींना राजीनामा देखील द्यायला लागला। साधारण 2014 ते 2022 या कालावधीवर आपण जर फोकस केला तर राहुल गांधींच्या कामात काय कमी होत्या ज्यामुळे सातत्याने त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता? काही मुद्दे बघूयात। पहिला, सातत्य नव्हतं, म्हणजे कोणत्याही छोट्या मोठ्या निवडणुका पराभूत होत होते, आंदोलनाला देखील धार नव्हती। दुसरं, संदेश स्पष्ट नव्हता, म्हणजे सरकारचा कोणताही न पटणारा निर्णय त्यावरती ठोस भूमिकाच काँग्रेसची किंवा राहुल गांधींची नव्हती। तिसरं, भाषणांमध्ये आत्मविश्वास कमी होता। हे तर त्यांची त्यावेळची भाषणं काढून बघितली तर स्पष्टपणे आपल्याला जाणवतं। चौथं, संघटना कमकुवत, आता इतकी कमकुवत होती की अनेक ज्येष्ठ नेते सुद्धा काँग्रेस सोडत होते। पाचवं, सोशल मीडियावरची खराब प्रतिमा, सोशल मीडिया प्रभावीपणे वापरत नव्हते आणि तिथे त्यांची प्रतिमा देखील फारशी काही चांगली नव्हती। आणि सहावं, भाजपाने पप्पू ही प्रतिमा यशस्वीपणे तयार केली, ज्याला कित्येक वर्षे ते खोडून काढू शकले नाही। आता कुठे आणि कसा बदल घडला? राहुल गांधींच्या राजकीय कारकिर्दीतला टर्निंग पॉइंट ठरला भारत जोडो यात्रा।
पहिला टप्पा दक्षिण ते उत्तर आणि दुसरा टप्पा पूर्व ते पश्चिम असा होता. लोकांमध्ये थेट संवाद राहुल गांधींनी त्यावेळी साधला. त्यात महिला, विद्यार्थी, शेतकरी, आदिवासी, बेरोजगार तरुण अशा सर्व घटकांचा सहभाग राहिला. सोशल मीडियाचा त्यांनी असा काही प्रभावीपणे वापर करून घेतला की आपली ही यात्रा जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशी पोहोचेल हे त्यांनी पाहिलं आणि अर्थातच त्याचा सकारात्मक परिणाम हा त्यांच्यावरती दिसून आला. गंभीर मुद्दे गंभीरतेनेच घेतले. आता कितीतरी मुद्दे जे 2024च्या निवडणुकी आधी त्यांनी उचलले होते. जात जनगणना, जितनी आबादी उतना हक हे लावून त्यांनी धरलं. संविधान हा मुद्दा तर त्यांच्या प्रत्येक भाषणांमध्ये होता आणि आताही असतोच. संविधानाची एक छोटी पुस्तिका देखील ते वारंवार दाखवतात, ज्याची दखल सत्ताधारी भाजपाला घ्यायलाच लागते. त्यानंतर स्वायत्त संस्थांची झालेली बिकट अवस्था, उद्योगपतींना त्यातही अदानींना सुकर होईल अशी सरकारने घेतलेली भूमिका कशी घातक आहे हे संसदेमध्ये अगदी न घाबरता आणि रस्त्यावर देखील त्यांनी आतापर्यंत मांडलेली आहे आणि मांडतायत. त्यावर सरकार आतापर्यंत नीट विरोध देखील राहुल गांधींना करू शकलेली नाहीये. राहुल गांधींनी ओबीसी, दलित आणि आदिवासी समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात सत्ता, त्यानंतर प्रशासन, शिक्षण आणि अर्थव्यवस्थेमध्ये प्रतिनिधित्व मिळायला हवं ही भूमिका मांडलेली आहे सातत्याने. विशेष म्हणजे जुलै 2025 मध्ये त्यांनी काँग्रेसने पूर्वी ओबीसी समाजाच्या प्रश्नांना पुरेसं महत्त्व दिलं नाही ही स्वतःच्या पक्षाची चूक असल्याचं सार्वजनिकपणे मान्य केलं. म्हणजे एखाद्या राष्ट्रीय नेत्याने आपल्या राजकीय मर्यादेची अशी कबुली देणं हे खरं तर प्रतिकात्मक असलं तरी राजकीयदृष्ट्या महत्त्वाचं आहे. केंद्र सरकारने 30 एप्रिल 2025ला आगामी जनगणनेत जातनिहाय गणना करणार असल्याचं सांगितलं. काँग्रेसने हा निर्णय राहुल गांधी आणि विरोधकांच्या दबावाचा परिणाम असल्याचं त्यावेळी म्हटलं होतं. भाजपाने मात्र हा स्वतःचा सामाजिक न्यायासाठीचा ऐतिहासिक निर्णय असल्याचं सांगत उलट काँग्रेसने सत्तेत असताना जात जनगणना टाळल्याचा आरोप केला. पण काही का असेना राहुल गांधींच्या त्यावेळच्या लढ्याचं हे यशच म्हणता येईल. 1975ला इंदिरा गांधींनी लावलेली आणीबाणी ही चुकीची असल्याची कबुली देखील राहुल गांधी यांनी अनेक वेळा दिलेली आहे. मतचोरी, अंदमानातील वृक्षतोड हे मुद्दे लोकांपर्यंत त्यांनी प्रभावीपणे पोहोचवलेले आहेत. नीट आणि टीईटी पेपर फुटीच्या प्रकरणी राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत सरकारलाच आव्हान दिलेलं आहे. आता हे सगळं पाहता यावरती सरकार काही करणार नाही असं तर नक्कीच होणार नाही. मग काय, मानहानीचे खटले, संसदीय कारवाई, ईडी, सीबीआय आणि आयकर विभागाच्या चौकशा, भाषणांचे एडिटेड व्हिडिओज आणि सोशल मीडिया कॅम्पेन, त्यानंतर त्यांच्या परदेशातल्या विधानांना देशविरोधी ठरवणं, वैयक्तिक प्रतिमेवरती सातत्याने हल्ले, विरोधी नेत्यांना माध्यमांमध्ये कमी जागा मिळणं असे प्रकार आता रोजच घडतायत आणि आपल्याला पाहायला मिळतात. राहुल गांधींच्या मध्ये झालेला हा सकारात्मक बदल आपण पाहिलेला आहेच आहे. पण त्यानंतरही शेवटी प्रश्न हाच पडतो की मग कुठे माशी शिंकली? भारत जोडो यात्रेनंतरच तर लोकसभेच्या निवडणुका झाल्या, मग यश का मिळालं नाही? तर त्याचं उत्तर असं आहे की भाजपाला हरवणं हे तितकंसं सोपं नाही. याचं कारण भाजपाची रणनीती, झपाटून काम करणं, आपला पक्ष, आपली विचारधारा ही अगदी तळातल्या माणसापर्यंत पोहोचवणं हे महत्त्वाचं आहे, जे काँग्रेसला किंवा राहुल गांधी यांना अजूनही जमलेलं नाहीये. घराणेशाही, सरंजामशाही ही मोडण्याची अजूनही काँग्रेसची मानसिकता नाहीये. भारत जोडो नंतर राहुल गांधींनी पुन्हा असा संवाद साधलेलाच नाहीये. एखादी भूमिका मांडल्याच्या नंतर तो प्रश्न सुटेपर्यंत काहीच सातत्य नसणं, म्हणजेच मध्येच तो प्रश्न सोडून दुसऱ्या प्रश्नाकडे ते वळतात. अशाने त्यांचा संबंधित प्रश्नाविषयीचा जो सिरियसनेस आहे तो त्यांना नाहीये ॲक्च्युली असा मेसेज लोकांमध्ये जातो आणि ही त्याच्यातली सगळ्यात मोठी कमतरता आहे. तुम्हाला काय वाटतं, राहुल गांधी आक्रमक असूनही का सातत्याने पराभूत होत असावेत? आमची मतं आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून मांडलेली आहेत. तुम्ही तुमची मतं कमेंट्सच्या माध्यमातून नक्की मांडा. या व्हिडिओमध्ये इतकंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.